आटपाडी शहरात दोन बंगाली कारगीर यांनी सोने चांदी दुकानदाराचे सोने घडवण्यासाठी घेतलेले कोट्यवधी रुपयांचे दागिने घेऊन लंपास झाल्याची घटना घडली असून यामध्ये ज्वेलर्स धारकांची फसवणूक झाल्याचं शनिवारी उघडकीस आलंय। याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। गौतम गोपाल दास त्यांचा साथीदार सौरभ गोपाळ दास यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आटपाडी शहर, सांगली, सांगोला, कोल्हापूर या भागातील सोने घेऊन पलायन केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। यासह 1.5 कोटी रोख रक्कम सुद्धा लंपास झाल्याचं सांगण्यात आलंय। आटपाडी शहरात सोने घडवण्याचं काम बंगाली कारागिरांकडे दिलं जातं। याबाबत अनेक वेळा त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालंय। शहरात मेन रोडमध्ये गौतम दास यांचं सोनं घडवण्याचं दुकान आहे। भारत जवळे आणि अन्य सोने चांदी दुकानदारांनी त्यांच्याकडे सोने घडवण्यासाठी दिले होते। 24 ऑगस्टला सर्वांनी सोने घडवण्यासाठी कारागीर गौतम दासकडे सोने दिले होते। मात्र गौतम दास आणि सौरभ दास यांनी 35 किलो सोने घेऊन लंपास झाल्याचं निष्पन्न झाल्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। गौतम दास हे कारागीर म्हणून गेले 25 वर्ष आटपाडी शहरात काम करत होते। विश्वासू कारागीर असल्यामुळे जुने सोने देऊन नवीन सोने करण्यासाठी त्यांच्याकडे आटपाडी सोन्या चांदीचे दुकानदार व्यवहार करत होते। मात्र त्यांनी 35 किलो सोने घेऊन पलायन केलेलं आहे। याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे।